सर्वांना मनापासून जय श्रीराम. तर चला आपला ब्लॉग स्टार्ट करू. तर मित्रांनो, आज होता पोळाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. चेतन दादाच्यात आलो. चेतन दादा म्हणलं काय करायला रे बा, म्हणलं काय नाही रे बा म्हणे, असंच बसलो म्हणे रिकाम टेकाव म्हणे, मी काम नाही म्हणे, काय नाही म्हणे. म्हणलं मला तर काम लागलं बा. म्हटलं आलो दुकानावर. दुकान तर लावून होतं. नंदूभाऊला फोन लावला. नंदूभाऊ म्हणे दुकान आजचे दिवस चालूच आहे म्हणे, पण जराच टाईम लागेल म्हणे, काय विषय नाही. म्हणलं बापूला म्हणलं आपलं प्ले बटन का होईल, काय नाही म्हणे, काय म्हणे फक्त तू क्या लगेगा? नाद नाही करायचा. आता कपड्यावर रेट टाकून घ्यावं म्हणलं जरासा. आणि आज आपल्याला जायचं होतं घरी, कारण की आज होता पोळा. तुम्हाला सांगितलं होतं आज आपल्या इकडं पोळा आहे म्हणून. कसा खतरनाक पोळा भरते. खतरनाक म्हणल्यावर तुम्हाला माहीत आहे विषय क्लोज. खतरनाक म्हणल्यावर काहीच नाही की हो. इथं माणसंच नव्हते तेवढं, माणसंच जाऊ द्या, पण ते बैलच नव्हते तेवढे तिथं. रोहितदा म्हणे आपल्याला वरी चढायचं आहे म्हणे, पण रोहितदाचा हाताचं ऑपरेशन झालं, त्याच्यामुळे का आपल्याला वरी चढता येत नाही. चला बा म्हणलं मग शाळेतच येऊ म्हणलं जरासं हिंडून. आजा पा ॲल्विश यादव नाद करते का ॲल्विश यादवचा, ते पण ॲल्विश यादवचा का. हां, आपले प्रेमाची माणसं माहीतच आहे तुम्हाला, कुठं राहते ते. जिथं म्हणलं तिथं प्रेमाची माणसं राहतात आपले. बघा प्रेमाची माणसं कशा पाहते. आजच्यासाठी एवढंच, भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये.